झी 24 तास एक पाऊल पुढे। जे परदेशात होतं ते इथं का नाही, आपल्याकडे ही संधी का मिळत नाही, आणि जर संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्यात आपण का कमी पडतो, या सगळ्या संदर्भात, या नगर विकासासंदर्भात, या खेळातनं होणाऱ्या अर्थविकासासंदर्भात आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत नगर विकास अभ्यासक सुलक्षणा महाजन, ठाण्याच्या स्टुडिओहून आहेत। मॅडम, आपलं झी 24 तास मध्ये स्वागत। आमच्या प्राईमचा आजचा विषय आहे खेळ मांडियाला। हा सगळा कार्यक्रम तुम्ही पाहताय। माझा प्रश्न तुमच्यासाठी पहिला हा असेल की या बीजिंगमध्ये ज्यावेळी ऑलिम्पिक झालं त्यावेळी बीजिंगचा चेहरा बदलला, किंबहुना चीनची ताकद साऱ्या जगाला कळली। लंडन हायटेक होतं, पण एक शक्तिशाली लंडनची ताकद जगानं पाहिली। आता रिओ दी जानेरो पुन्हा तयार होत आहे। एखादी मोठी आयोजनाची जबाबदारी येणं म्हणजे त्या शहराचा आणि किंबहुना राष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणं असं म्हटलं जातं। हे केवढं आव्हानात्मक काम असतं, काय सांगाल? हो, हे खरं आहे की प्रत्येक शहराला असं वाटतं की आपल्याला ही संधी मिळावी, आणि अशी संधी मिळाली की आपण त्या संधीचं सोनं करू शकू। आणि त्यामुळे एक स्पर्धा खेळ भरवण्याची जगाच्या अनेक शहरांमध्ये आपल्याला सुरू झालेली दिसते। रोममध्ये जेव्हा पहिलं ऑलिम्पिक भरलं होतं तेव्हा किंवा पूर्वीपासून त्या शहराला एक ओळख झालेली की ऑलिम्पिकचं स्टेडियम ही शहराला एक नवीन ओळख देते, असं लक्षात आल्यानंतर गेल्या काही दशकांमध्ये आपण बघतो की सर्व जगामधली मोठी मोठी शहरं ही आपल्याकडे ऑलिम्पिकचे खेळ भरवण्यासाठी फार उत्सुक असतात। आणि जेव्हा चीनला ऑलिम्पिक भरलं तेव्हा किंवा रशियामध्ये भरलं तेव्हा त्याच्या अगोदर एक मोठी संधी म्हणून याकडे बघितलं जातं। परंतु ही संधी मिळवण्यापूर्वी सुद्धा आपली स्वतःबद्दलची खात्री असावी लागते त्या शहराला की एवढ्या मोठ्या जागतिक एका मोठ्या कार्यक्रमाचं सगळं जगाचं ज्याकडे लक्ष लागलंय, ह्या जगाच्या मध्ये भरणाऱ्या 4 वर्षांनी भरणाऱ्या ऑलिम्पिक सोहळ्यासाठी आपण सज्ज होऊ शकू, ही जर खात्री असेल तरच त्याच्यासाठी अर्ज केले जातात। आणि मला अजून वाटत नाही की भारतामधल्या एकाही शहरामध्ये अशा तऱ्हेने आपल्या जवळ आव्हान स्वीकारण्याची क्षमता निर्माण झालेली आहे। आपण बघितलं की एशियाड गेम्स किंवा दिल्लीमध्ये भरल्या होत्या, परंतु मुंबईसारखं जे एक महत्त्वाचं व्यापारी शहर आहे, आज ह्या शहराकडनं आपण अपेक्षा करू शकतो का? हे खरं तर नाही करू शकत, कारण आपण असं म्हणतो की एका अर्थाने काही जण म्हणतील की बरं नाही करत असं, आपल्याला कशाला स्पर्धेत पडायचंय। परंतु दुसऱ्या बाजूनी जर बघितलं तर अशी जी एक संधी असते, नक्कीच आपण फक्त शांघायची जरी स्वप्न पाहिली तरी उघड्या डोळ्यासमोर आपल्याला दिसते ती म्हणजे झोपडपट्टी आणि शहर विकासाचं बकाल झालेलं नियोजन। याच विषयावर आपण बोलणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा खेळ मांडियाला। झी 24 तास एक पाऊल पुढे।